ठाणे महापालिकेत झालेल्या संयुक्त बैठकीत आयुक्तांनी दिलेल्या तत्त्व मान्यतेनुसार सुमारे फाईल एरिया विभागात कर्मचाऱ्यांसह 5,000 कंत्राटी कामगारांना दिलासा मिळणार असून अनेक वर्षे सेवेत असलेल्या कंत्राटी शिक्षकांना कायम सेवेत घेण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. आमदार संजय केळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याने शासकीय विश्रामगृहात त्यांचा हृदय सत्कार कर्मचाऱ्यांनी केला. ठाणे महापालिका मुख्यालयात कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत आमदार संजय केळकर, आयुक्त सौरभ राव आणि कामगार प्रतिनिधींची संयुक्त बैठक झाली होती. या बैठकीत आयुक्तांनी दिलेल्या तत्त्व मान्यतेनुसार कंत्राटी कामगारांना सेवा सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे महापालिकेत विविध विभागात सुमारे 5,000 कंत्राटी कामगार काम करत असून त्यांची पिळवणूक करणाऱ्या कंत्राटदारांना नोटिसा देणे, किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, आरोग्य विमा, अनुकंपा, वारसा हक्क आदी सुविधा देण्याबाबत आयुक्तांनी तातडीने हे प्रश्न सोडवण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्कानुसार नोकरी, घर देण्यात येते, परंतु फाईल एरिया विभागातील फील्ड कर्मचाऱ्यांना त्यांचा लाभ मिळत नव्हता. आयुक्तांच्या बैठकीत या विषयावरही चर्चा करण्यात येऊन 300 कर्मचाऱ्यांना देखील हा लाभ मिळणार आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले 7व्या वेतन आयोगाचे हप्ते, 10, 20, 30 वर्षाची आश्वासित प्रगती योजना आणि 60 मिनिटाची लेट एंट्री सवलत याबाबत आमदार संजय केळकर यांनी घेतलेली ठाम भूमिका आम्हाला दिलासादायक ठरली आहे, अशा भावना कर्मचारी प्रतिनिधींनी व्यक्त केल्या. सत्कार स्वीकारताना आमदार संजय केळकर म्हणाले की आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा पदोन्नती आणि समान काम समान वेतन या तत्वाची अंमलबजावणी होईपर्यंत आमचा लढा थांबणार नाही. कर्मचाऱ्यांचा घामाचा दाम त्यांना सन्मानाने मिळालाच पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सत्कार सोहळ्यात उपमहापौर कृष्णा पाटील, नगरसेविका अनिता ठाकूर, कामगार प्रतिनिधी अजित मोरे, सुधाकर शिंदे, नितीन मडके, दत्ता घुगे, किशोर गायकवाड, शैला नाईक, वनिता हांडे आदी उपस्थित होते.